दॅट इज द क्वेश्चन. माझ्या आवडत्या नाटकातला, आवडत्या स्वगतातला आवडता प्रश्न, जगावं की मरावं हाच एक सवाल. पण पण मला विचारला तर जगावं की प्रेम करावं हाच एक सवाल. प्रेम करणं म्हणजे मरण आलंच. प्रेम म्हणजे झुरणं आणि झुरत झुरत मरणं. माझ्या आयुष्यात एक सॉलिड खोड आहे. मी जन्माला आल्यापासून माझ्या जवळची माणसं जेवढ्या जवळ येतात ना तेवढ्या लांब ती दुरावतात. मी जन्माला आलो आणि आईने पहिल्यांदा कुशीत घेतच गेली ती. तेव्हापासून बाप आपल्याशी बोललाच नाही. आई विना वाटलो आणि बाप समोर असून बापाची माया मिळालीच नाही. पण पहिली दुसरीत असताना बापाला सॉलिड माया आली आपल्यावर. बाप आपल्याला कुशीत घेऊन खूप रडला. तेव्हा वाटलं की आता आपल्याला बापाची माया मिळेल. पण कसलं काय, बापाने आपल्याला कुशीत घेतलं आणि आठवडाभरात आजारपणामुळे बाप सुद्धा आईच्या फोटोच्या जवळच्या फोटोत जाऊन बसलं. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की जवळ येऊ द्यायचं नाही कोणाला. आई आणि बापासारखी एकत्र माया देणारी देवाक्का काकू, तीच खऱ्या अर्थाने माझी आई आणि बाप आहे. पण आपला त्रास नको म्हणून लहानपणापासून मी तिच्यापासून लांब राहिलो. या गावावर, या गावातल्या माणसांवर प्रचंड प्रेम असून सुद्धा मी त्या लांब मुंबईत वाढलो. पुढे शिक्षण करत करत पुण्यात आलो, डॉक्टर झालो आणि दुनियेचा आजार बरा करणाऱ्या या डॉक्टर अभयला एक रोग जडला, प्रेम रोग. सुरुवातीला भीती वाटली, पण तिने मला जवळ घेऊन सांगितलं की मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती माणसं दुरावतात. हा माझा एक निव्वळ गैरसमज आहे. तुम्हाला खरं सांगतो, तेव्हा मला नव्याने हे जग आपलं वाटू लागलं. मला जगावंसं वाटू लागलं, प्रेम करावंसं वाटू लागलं. आणि हे मूर्ख मन खूप सारी स्वप्न पाहू लागलं. आणि बघता बघता आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मी सगळी तयारी केली होती लग्नाची. कोर्टात जाऊन आम्ही लग्न करणार होतो. देवळात जाऊन मी तिच्यासाठी हे मंगळसूत्र सुद्धा घेतलं होतं. पण मनस्वी कोर्टात आलीच नाही. सबंध दिवस मी वाट पाहिली. रात्र झाली तरी ती आलीच नाही. मी घरी गेलो तिच्या. तेव्हा समजलं ती गेली. कायमचीच.
माझ्यावर प्रेम करणारा माझ्या जवळचा अजून एक माणूस त्या फोटोत जाऊन बसला. तिला विसरता यावं म्हणून मी हिचा आधार घेतला. मी कुठेतरी वाचलं होतं की जो माणूस दारूच्या जवळ जातो कायमचाच संपतो. लेट्स सी की ही दारू मला संपवते की मी दारूला.